हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला वर्षभर टिकणाऱ्या अशा साबुदाण्याच्या पापड्या बनवून दाखवणार आहे। ते पण न शिजवता साबुदाण्याच्या पापड्या बनवणार आहे मी। चला तर मग बघू। मी इथे 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे, पण आपल्याला साबुदाणा पूर्ण यूज करायचा नाही आहे। जेवढा यूज करायचा तेवढा आपण माप घेऊ। इथे मी ह्या ग्लासाने 3 ग्लास साबुदाणा घेते आणि हो मैत्रिणींनो, चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आपण इथे 3 ग्लास साबुदाणा घेतलेला आहे आणि जे साबुदाणा 1 किलो मधला एवढा उरलेला आहे। आता आपण तो साईडला ठेवून देऊ। तुम्ही बघू शकता इतका ठेवून दिला आहे मी बाजूला। आता आपल्याला हे कॉटनच्या कपड्यावरती स्वच्छ पुसून घ्यायचा आहे साबुदाणा। त्याच्यात काही धूळ वगैरे असेल तर ती स्वच्छ होऊन जाईल। साबुदाणा आपण आता साईडला ठेवून देऊ। पाणी बघू आपल्याला किती घ्यायचं आहे। ज्या ग्लासाने आपण साबुदाणा मोजलेला आहे त्याच ग्लासाने आपल्याला पाणी पण मोजायचं आहे। तर आपण इथे 1 ग्लास साबुदाणा घेतला तर आपल्याला 4 ग्लास पाणी लागणार आहे। तर आपण इथे 3 ग्लास साबुदाणा घेतलेला आहे तर आपल्याला 12 ग्लास पाणी लागणार आहे। ज्याप्रमाणे पाण्याचं माप घेतलं आहे मी, तुम्ही पण त्याचप्रमाणे पाण्याचं माप घ्या। पाणी जर थोडंसं कमी पडलं तर आपण पाणी वरतून थोडंसं वापरू शकतो, पण जास्त जर झालं तर आपण काहीच करू शकत नाही। मोठं पातेलं ठेवले गॅसवरती आणि आपण जे पाणी मोजलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। पाण्याचं प्रमाण पाहून आपण आता मीठ घालून घेऊ याच्यामध्ये आणि याच्यावर झाकण ठेवून छान अशी एक उकळी येऊ देऊ त्याला। पाणी आता आपलं उकळलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि याच्यामध्ये जे आपण साबुदाणा मोजलेला आहे तो टाकून घेणार आहोत। साबुदाणा टाकला की व्यवस्थित हलवून घेऊ आपण आणि 5 मिनिटे याच्यावर झाकण ठेवून असंच ठेवून देऊ। नंतर आपल्याला एक मोठा स्टीलचा डब्बा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे साबुदाणा आपण भिजू घातलेला आहे गरम पाण्यामध्ये तो याच्यामध्ये शिफ्ट करायचा आहे, याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि रात्रभर आपल्याला असंच हा डब्बा पॅक करून झाकण लावून ठेवून द्यायचा आहे साईडला। 10 ते 12 तास व्यवस्थित त्याला भिजू द्यायचं आहे। पापड्या बनवण्याची खूपच सोपी पद्धत आहे। कोणीही बनवू शकतं, ज्याला पापड्या बनवता येत नाही तेही बनवू शकतं। तुम्ही हे पापड रसामध्येही खाऊ शकता, उपवासालाही खाऊ शकता। खूप छान लागतात पापड। थालून डब्याचं झाकण लावून रात्रभर भिजून देऊ आणि सकाळी आपण बघू चेक करून। 10 ते 12 तास झालेले। आता सकाळी आपण चेक करून बघितलं तर खूप छान असा साबुदाणा फुललेला आहे। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत। तुम्हाला जर साबुदाणा जास्त घट्ट वाटला असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून मिक्स करू शकता। आपण आता सगळा साबुदाणा असाच बारीक करून घेऊ। तुम्ही बघू शकता किती छान आपलं असं मिश्रण तयार झालेलं आहे। आपण हे एका पातेल्यात काढून घेऊ। पापड्या आपल्याला पळीनं घालताना थोड्याशा जाडच ठेवायच्या, जास्त पातळ नाही करायच्या। पातळ केल्या तर मोडू शकतात, त्याच्यामुळे थोड्याशा जाड ठेवा आणि थोड्या मोठ्याच घाला। वाळल्याच्या नंतर त्या छोट्या होतात आणि 2-3 दिवस उन्हामध्ये वाळू द्यायच्या आहेत। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा,